हाय हॅलो एव्हरीवन. तर आज मी पहिला माझा यूट्यूबचा ब्लॉग शूट करते आणि पहिलाच दिवस आहे. काय बोलायचं, कसं बोलायचं, नीट बोलते की नाही, किंवा लँग्वेजमध्ये काही फरक पडतोय का काहीच कळत नाही आहे. नर्वसनेस खूप आहे. पण ठीक आहे, मी आतापर्यंत शॉर्ट्स टाकत होते, तर म्हटलं आपण एक लॉंग फॉर्मॅटमध्ये पण व्हिडिओ बनवूया. आणि त्याच्यासाठीच मी काहीतरी मागवलं आहे ॲमेझॉनवरून. सो बघूया की त्या पार्सलमध्ये काय काय आहेत आणि त्या 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 गोष्टी आम्ही कशा सेटअप करतो आणि त्या खरंच आपल्या उपयोगाच्या आहेत की नाही ते आता आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल हे एक पार्सल, मोठं पार्सल मला आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक असं एक स्टँड आहे, त्याच्यामध्ये आय थिंक एक ट्रायपॉड आहे, मोबाईल होल्डर आहे आणि ह्याच्यामध्ये आहे रिंग लाईट. पोस्टरवरून तरी दिसते की त्याच्यामध्ये रिंग लाईट आहे. तर आता मी हे अनबॉक्स करते. हे ॲक्च्युली मला माहीत नाही आहे कसं वापरायचं आणि मी व्हिडिओज तर नाही बघितले ॲक्च्युली. फक्त ॲमेझॉनवर गेले, टाकलं की यूट्यूबसाठी काय लागतं, तर तिथे हा ऑप्शन आला आणि मी लगेच परचेस केलं. कारण की आपण जर विचार करत राहिलो की हे घेऊ का ते घेऊ आणि ते कसं येईल, त्याचा वापर होईल का नाही, तर मग ते होत नाही. म्हटलं घेऊन टाकूया, जे येईल ते येईल, वापरूया, चुका करत जाऊया, त्यातूनच कळत नाही की काय होतंय आणि काय नाही. तर बघूया आपण हे काय आहे. ओके, सो ही आहे रिंग लाईट. सेकंडली हे आहे ट्रान्सपोर्ट. हेवी आहे, थोडं जड तर वाटतंय, अगदीच जास्त नाही पण थोडं तरी जड आहे ते. मला वाटतं हे स्टँड असेल. ओके, वाव, हा सपोर्ट असेल मला वाटतं जमिनीसाठी. आणि हे हां, तर आपले इंजिनियर साहेब परत बसलेले आहेत. आता बघूया हा काय करतोय पुढे. घरात एक तरी इंजिनियर असावा असं मला तरी वाटतं, कारण की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं डोकं जास्त चालतं. थोडं मी पुढे जाते म्हणजे आपल्याला कळेल एक्झॅक्टली हा काय करतोय. त्या बॉक्समध्ये वगैरे काय पडलंय का बघ. हे डायरेक्ट वाटतं ते रिंग लाइटलाच अटॅच्ड आहे होल्डर, सेपरेट होल्डर नाही दिला ते. हमारा इस प्रकार कट चुका है. फर्स्ट व्हिडिओ आपण बनवतोय, सो काय ओपन करू हे? नाही तर आधी आपण शोध लावूया आणि मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. थांबा थोडा वेळ. घेतलं असं करू नका, स्टडी करा आणि मग घ्या. मी ह्याच्या भरोशावर होते की हा सगळं बघेल आणि मागवेल वगैरे, कारण की त्याला ह्यातलं जास्त नॉलेज आहे. मला इतकं कळत नाही त्यातलं. त्याने ते काहीच केलं नाही, फक्त मागवायचं काम केलंय. एनी कॉमेंट्स? नो कॉमेंट्स. आता तो शोध लावतोय की माझ्याकडून झालेली चूक मी कशी सुधारणार आहेस तुझी चूक. ब्लेम गेम नाहीये. असंच असतं का तुमच्याकडे पण? असंच असतं का की तुम्ही एक काम सांगता आणि ते काम पण त्यांच्याकडून होत नाही आणि 4 दिवस मागे लागल्यानंतर मागवलेलं हे स्टँड आहे. अजून एक खर्च माझ्या माथ्यावर मांडलेला आहे की एक रिंग लाईट वेगळी नाही. काय मागवावं लागेल का? काय मागवावं लागेल? मोबाईल होल्डर. ओके, सो आता मागवतो. हे काहीतरी त्याने शोध लावून केलेला आहे, पण एक गणलंय आमच्याकडून त्यात पण की मोबाईल होल्डर जो आहे तो नवीन मागवावा लागेल असं दिसतंय, कारण की तो रिंग लाईट सोबतच लावावा लागतोय. विदाऊट रिंग लाईट त्याला कुठे जागा नाही दिसत आहे लावायची. आणि दरवेळेला ही एवढी मोठी रिंग लाईट लावून काय करायचं आहे असा प्रश्न पडलेला आहे. हे त्याला हे यूएसबी वाला आहे, मग हे कनेक्ट कुठे करायचं? मोबाईलमध्ये मोबाईल आणि यूएसबी आहे बाळा, सी टाईप नाही. त्याच्यासोबत एक अजून त्या ह्याच्यात दाखवलेलं की एक रिमोट सारखं पण मिळतं ज्याच्यामध्ये आहे ना, मग ते कुठे कनेक्ट करायचं आहे? इसका जुगाड़ करेंगे हम. बघूया काय होतंय. न्यू ब्लॉगर इन द हाऊस असं झालंय. सगळंच नवीन 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 नवीन. हे सगळे एक्सपिरियन्स अँड एक्सपेरिमेंट. हो वाव, तिथे तुझा चेहरा ठेव, ते उंच कर आणि तुझा चेहरा ठेव. त्याचं उद्घाटन आपण करूया. सांग.
ते उंच कर आणि मग दाखव की ते कसं, आणि त्याचे कलर चेंजेस होतात. कलर पण आहेत काय? होतात. त्याचा रिमोट आहे ना, त्याच्यामध्ये ते ब्राईटनेस पण अजून वाढतो जर वाढवायचं असेल तर. हां, बघितलं वॉर्म चेंजेस. येस. ह्याच्यातून मस्त शूट होतं. हां, ते त्यासाठीच ॲक्च्युली की लाईटिंग, आपल्या घरातली लाईटिंग कधी कधी कमी पडते, किंवा दिवसभरामध्ये किंवा रात्रीच्या वेळेला, ह्या वेळेला जेव्हा आपण शूट करतोय त्यावेळेला. फक्त एकच प्रॉब्लेम आम्हाला त्यात वाटला की रिंग लाईटमध्ये न देता असं वेगळं पण द्यायला पाहिजे होतं त्यांनी, मोबाईल होल्डर. ऑल ओके. आता ह्या साईडला फिरव जरा. बस किती शायनिंग. अरे मस्त. आता छान ना, आता जरा फील येतोय. टिकटॉक टिकटॉक चला गया. आता जरा फील होतोय की कोणतरी व्हिडिओ वगैरे बनवते बाबा घरात. कॉन्टेंट, ओनली कॉन्टेंट. ही हाईट इज ओके सध्या. हां, थोडं अजून वर, एक अजून थोडं. थांब जरा, मला टेस्टिंग करून देऊया. हां, टेस्टर इन द हाऊस गाईज. ओ डिम पण पाहिजे तशी तुम्ही लाईट ऍडजस्ट करू शकता. आहे पण होते रे. हम्म. ते ऍक्च्युली मिरर मध्ये शूट करायसाठी छान आहे. त्यासाठी आधी आपल्याला एक नवीन छान मिरर घ्यावी लागेल. तूच घेऊन दे. इन्व्हेस्टमेंट. आता मी पूर्ण एक जवळून आम्ही एक लुक देतो की कसं काय आहे. तर आता तो मी देते. चल प्रवीणी, आता तू खूप आलास फ्रेममध्ये. आता मला थोडी शॉक आहे. आता माझं काम झालेलं आहे, तुम्ही तुमचं काम करा. चला बॅक द कॅमेरा या. चला. तर समोरून मी दाखवते तुम्हाला की पूर्ण सेटअप कसा आहे. सो असा सेटअप. अच्छा, समोरून हे तू उलटा लावलंच नाही का? हो, कारण की हे माझा फोन पडला ना. अरे मला माहित नाही. हां ओके, चल जमते मला. तर माझं असं म्हणणं होतं की हे ह्या साईडला पाहिजे, पण त्याने त्याचा पॉईंट प्रूफ केलाय की बॅक कॅमेऱ्याने शूट करायचं असतं, फ्रंटने नाही करायचं असतं. तर मला माहिती आहे हा बरोबर आहे की चुकीचं आहे, की स्वतःला डिफेंड केलं जाते. ठीक आहे. तर पुढून ही रिंग लाईट अशी आहे. हा स्टँड असं आहे, बेसिक आहे सगळं. आता ह्याची क्वालिटी तरी चांगलीच वाटते, म्हणजे जास्त हेवी नाही आहे आणि अगदीच धक्का लागला तर पडेल असं पण नाही आहे. तर आत्तापर्यंत ओके आहे, पण आता आम्ही आठवडाभर मी प्रॉपर वापरेन, तर मला माहीत नाही ते कसा काय वापर होईल, कितपत होईल. तर आधी ते मी वापरते आणि मग आम्ही एक आठवड्याभराने तुम्हाला रिव्ह्यू शेअर करू की हे घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे. पण एक स्टँड गरजेचं आहे, नाही तर खूप मस्तबाजी करावी लागते. त्यामुळे एक स्टँड तर घेतलंच पाहिजे. सो तुम्ही बघा, माझ्या चेहऱ्यावर जितका उजेड येतोय तेवढा हे रिमोटने मी कंट्रोल करते. सो जर लाईट जरी गेली आणि कॉन्टेंट बनवावा असा वाटला तर आपण बनवू शकतो ना. हलवू नको. लाईट गेल्यावरती तू ती USB कशी लावणार? अरे हां, सॉरी चुकलं. हा फरक असतो एका इंजिनियरमध्ये आणि एक मी, जिला त्यातलं काही कळत नाही. ठीक आहे. आता मी कलर चेंज करते. ठीक आहे. ते खूप डोळ्याला हे होतं ॲक्च्युली. थोडं मी डिम करते. डिम. हा आहे थोडा ब्ल्यूइश कलर, ब्ल्यू कलरच आहे. हा आहे येलोइश कलर आणि हा पुन्हा व्हाईट. सो असं आहे रिंग लाईटचा प्रकार. सो इथून पुढे आता तुम्हाला बघूया किती क्लिअर व्लॉग्स बघायला मिळत आहेत आणि मस्ती बघायला मिळते, जर माझ्या नवऱ्याने साथ दिली तर. जो आता सध्या तरी भाव खातोय, पण बघूया, येईल तो. हळूहळू मी कन्व्हिन्स करणार आहे की ये. आणि असंच फ्रेम ते ॲक्च्युली फर्स्ट टाईम मी ट्राय करते काहीतरी नवीन. तर एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण साथ द्या माझ्यासोबत राहा. आणि फर्स्ट ऑफ ऑल की सबस्क्राईब करा चॅनल, कारण की शॉर्ट्स व्हिडिओ जे आहे त्याला व्ह्यूज चांगले येत आहेत, पण प्रॉब्लेम आहे की सबस्क्रायबर वाढत नाही आहेत. ठीक आहे. सो लोक काय करतात, शॉर्ट्स बघतात स्क्रोल अप करतात, शॉर्ट्स बघतात स्क्रोल अप करतात. तर एकच रिक्वेस्ट आहे की बघा तुम्ही कॉन्टेंट सगळा, पण सबस्क्राईबचं बटन तिथे आहे ते दाबायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा. सो गुड नाईट.